मुक्ता, काही बोलायचे आहे. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, रंगमंचावरचे सगळे मान्यवर, आशिषजी शेलार, माझे सगळे सिनियर्स, माझे लाडके प्रेक्षक, अनेक ज्यांनी मला संधी दिली ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार इकडे उपस्थित असणार आहेत. काही वर्ण माझ्याकडे कौतुकाने बघतायत. मला केवळ कृतज्ञता एवढाच शब्द आता सुचतोय, ज्याचा उल्लेख झाला चकवा या चित्रपटाचा, की शासनाने कायमच माझं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे आणि पदार्पणासाठी चकवा या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला आणि आज विशेष योगदान पुरस्कार मिळतोय. त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतोय, कृतज्ञ वाटतंय. आणि मला कल्पना आहे की हा पुरस्कार म्हणजे मराठी पद्धतीने असं सांगणं आहे की आतापर्यंत बरी वागली आहेस, आता याच्या पुढे आणखीन अपेक्षा आहेत. तर या ज्या तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. पुन्हा एकदा मनापासून आभार. माझी इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल. माझी आई आली आहे, मला दिसत नाहीये, पण तिला खूप आनंद झाला असणार आहे. ती रडत असेल, मला खात्री आहे. थँक्यू सो मच. मुक्ता, आपलं खूप खूप कौतुक आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि गौरव, एका दीपस्तंभाचा, एक उत्तम नट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, यशस्वी निर्माता आणि लौकिक अर्थाने दीपस्तंभ. मराठी रंगभूमी गाजवून ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने वेगळ्या चित्रपटांचा एक ट्रेंड आणला. काकस्पर्श, वास्तव, अस्तित्व अशा वास्तववादी विषयांना हात घातला आणि त्या विषयांवर मोठ्या धाडसाने चित्रपट निर्मिती केली. चित्रपटाची कथा बांधताना मराठी रंगभूमीवरील नाटककारांना ते विसरले नाहीतच. किंबहुना अनेक मराठी नाटकांच्या कथानकांवर हिंदी सिनेमाचा डोलारा बांधला. मराठी रंगकर्मींना जगभरात घेऊन जात त्यांनी मराठी चित्रपट नाटक पुरस्कार सोहळा 7 समुद्रा पार नेण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि सातत्याने पुरस्कार सोहळा कधी लंडन, कधी दुबई, तर कधी सिंगापूर, तर कधी क्रूजवर होत राहिला. तेच आहेत या वर्षीच्या व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी, प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश